नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण सर्वांनाच आवडणारा वडापाव घरी कसा बनवायचा हे पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बाहेर मिळतो तसा खुसखुशीत वडापाव आणि त्यासोबतची सुकी चटणी हे आपण पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 8 ते 9 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते आपण स्मॅश करून घेणार आहोत। बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण, कढीपत्ता, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर थोडासा पुदिना होता माझ्याकडे, तोही टाकून घेतलेला आहे। कोथिंबीर घ्यायची आहे। सर्व आपण वाटण तयार करून घेणार आहोत। याच्यातच अजून आपल्याला अर्धा चमचा जिरेही टाकून घ्यायचे आहेत आणि हे मिक्सरला थोडंसं जाडसर आपण फिरून घेणार आहोत। त्यानंतर इथे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण आता मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी छान तडतडली की आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे तो सर्व यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे। याच्यातच आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। ह्या ठेच्यामध्येच मीठ टाकल्यामुळे ते सर्व बटाट्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होतं। वरूनही मीठ टाकू शकतो, पण ते मिक्स व्हायला वेळ लागेल, म्हणून आपण याच्यातच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि स्मॅश केलेले बटाटे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। शेवटी यामध्ये आपल्याला 2 चमचे लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे। गॅस बंद करून आपण हे मिक्स करून घेणार आहोत। लिंबाचा रस टाकल्यामुळे आपल्या या बटाट्याच्या भाजीला टेस्ट छान येते। आपली बटाट्याची भाजी तर तयार झालेली आहे। आता वड्याचं आपण वरचं सारण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे आपले वडे छान खुसखुशीत होतात। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमचा खायचा सोडा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हे आपल्याला आधीच मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सारण आपलं तयार झालेलं आहे, ते साईडला आपण 10 ते 15 मिनिटासाठी ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण इथे वडे तयार करून घेणार आहोत। इथे मी मीडियम साईजचे वडे तयार करून घेणार आहे। कुणी कुणी खूप लहान किंवा असे खूप मोठेही करतं, पण इथे मी मीडियम साईजचे वडे तयार करून घेतलेले आहेत। एवढ्या भाजीमध्ये आपले 10 ते 12 वडे तयार होतात। इथे आपलं सारणही तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने सारण आपलं तयार झालेलं आहे। इथे वडेही बनवून तयार झालेले आहेत। आता तोपर्यंत मी साईडला तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं। तेल गरम झालंय का नाही आपण ते आधी चेक करून घेऊ। वडे तळण्यासाठी थोडं कडकडीत तेल गरम करायचं आहे। कोमट तेल जर असेल तर आपले वडे तेल पितात। बटाट्याच्या भाजीचा वडा आपल्याला ह्या सारणामध्ये बुडून तेलामध्ये या पद्धतीने सोडून द्यायचा आहे। एका वेळेस 2 ते 3च वडे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। वडे तळण्यासाठी तेल थोडं जास्त लागतं, पण आपले वडे छान तयार होतात। याला अर्धा 1 मिनिट न हलवता असंच मीडियम गॅसवर तळून द्यायचं आहे आणि नंतर पलटी करून वड्यांना या पद्धतीने कलर आणून घ्यायचा आहे। वडे काढताना अशा एका चाळणीमध्ये काढायचं आहे, ज्यामुळे त्याचं सर्व तेल निथळलं जातं आणि हा साईडला जो चुरा राहिलेला आहे ना, तोही आपण साईडला काढून घेणार आहोत। याचा उपयोग आपण नंतर सुकी चटणी बनवण्यासाठी करणार आहोत। तुम्ही पाहू शकता इथे मी चुरा बाजूला काढलेला आहे। जास्त चुरा जर शिल्लक नसेल तर तेच बॅटर आपण तेलामध्ये सोडून असा चुरा तयार करून घ्यायचा आहे। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी चुरा, लसणाच्या पाकळ्या, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असा वडापाव आपला तयार झालेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।